नमस्कार, तुझ्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज केलेला आहे छोटासा मिनी ब्लॉग, छान असा मस्त केलेला आहे. आणि आम्ही गेलो होतो, सुवासिनीचा कार्यक्रम होता, म्हणजे सुवासिनीचं कुंकू आलेलं होतं, तिकडं मी सुवासिनीला गेले होते. तर महालक्ष्मी देवीचं हे मंदिर होतं आणि खूप महालक्ष्मी देवीच्या मंदिरात म्हणजे कोल्हापूरच्या देवीचं हे ठाण आहे. आणि इथं सुवासिनी होत्या, म्हणजे इथं या मंदिरातच आम्हाला जेवायला नेलेलं होतं. त्यामुळे तिथं देवाचं दर्शन वगैरे मस्त झालं. आणि वरती टेकडीवरती सुद्धा एक देवीचं मंदिर आहे. तर तिथं सुद्धा आम्ही चालत गेलो होतो. खूप उंचावरती होतं, एवढ्यावरती आम्ही आलेलो होतो. आणि खाली जे झाडापाशी दिसत आहे ते तिथं एक मंदिर होतं आणि तिथंच आम्ही जेवायला वगैरे बसलो होतो. तर एवढ्यावरती आलो होतो की खूप म्हणजे खूप पाय दुखायला लागले होते, कारण खूप वर आहे. आणि नंतर मग आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर परत मी गेले महादेवाच्या मंदिरामध्ये. तर हे आहे कोर्टीचं महादेवाचं मंदिर. तर म्हणजे खूप दिवसातून मी इकडं गेले होते, म्हणजे माहेरी हे मंदिर आहे आणि माहेरच्या साईडला माझं हे मंदिर आहे. तर तिथं गेले होते. तर खूप दिवस झाले माझी इच्छा होती की इथं या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं. तर फायनली आता मी गेलेले होते, कारण रक्षाबंधनला गेलेले होते. त्यामुळं म्हटलं महादेवाचं मंदिरामध्ये सुद्धा जायचं, कारण श्रावण महिना तर होता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये तर जायला तर हवंच. तर महादेवाला मस्त राखी वगैरे बांधून घेतली, छान पूजा वगैरे केली, मस्त दर्शन वगैरे झालं. आणि नंतर मग म्हणजे रक्षाबंधन तर घरून करून आलेच होते मी. नंतर महादेवाच्या दर्शनाला दर्शन वगैरे झाल्यानंतर पूर्ण महादेवाच्या मंदिरामध्ये ज्या ज्या पिंड आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी थोड्या थोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर मग आम्ही गेलो खरेदीला, जिथं की मला पैंजण वगैरे घ्यायचं होतं. तर ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईलच. आणि खरेदीला गेल्यानंतर काहीतरी सटरफटर होतंच. मग उपास तर होता, शहाणी होती माझी, त्यामुळे बाकीचं काही नाही खाल्लं. तर मी घेतली होती मस्तानी. तर कंटिन्यू करा. आणि हो, एक मला तुम्हाला सांगायचं होतं की तिथं पंढरपूरमध्ये ना, जिथं म्हणजे बरेच दिवस झाले मी आता पंढरपूरमध्ये गेले नव्हते. तर तिथं प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या साईडला असं म्हणजे विठ्ठलाचं म्हणजे असं वारकरी असे मूर्त्या वगैरे छान बनवलेल्या आहेत, गाई वगैरे आहेत. बरेच दिवस झालं मी गेले नव्हते. तर फायनली आत्ता गेले होते. तर खूप छान वाटलं, पण खूप उशीर झालेला होता. आणि नंतर सोन्याच्या दुकानामध्ये गेलो, तिथं पैंजण वगैरे घेतलं. तर पैंजणच्या डिझाईन एक शेवटकर एक होत्या, खूप छान होत्या. तर तर चांदी पण ना खूप महाग झालेली होती. आत्ता तर ना सोनं तर एवढं महाग आहेच, चांदी पण खूप महाग झालेली आहे. 1150 भार चांदी होती पैंजणाची. तर बापरे. आणि चोख चांदी तर ह्याच्यापेक्षा महाग होती. आणि नंतर गेलो एक छानसं घड्याळ घ्यायला. कसा वाटला माझा हा मिनी व्लॉग? तर मी माझा मिनी व्लॉग इथेच संपवते. चलो बाय.